राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक विशिष्ट प्रकारचा मर्डर आणि शरीर संबंधाची त्याला कशी जोड आहे आणि कशामुळं काय झालं आहे बुवा, काय होतं आहे, खून होतो. प्रत्येक वेळेस कारणं वेगवेगळी असतात. हां, फक्त निमित्त मात्र मागं राहतं, कारण आत्मा निघून जातो. अशा प्रकारचं कारण, हे कारण तर असं आहे की जवळजवळ मिडल क्लास किंवा गरीब कुटुंबात घरोघरी अशी परिस्थिती आहे. पण या गोष्टीवर तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला, मुरगुड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा असं धरून चला. कोल्हापूर जिल्ह्यातलं मुरगुड पोलीस स्टेशन आणि तालुका आहे कागल. गावाचं नाव आहे पिंपळगाव, वडगाव या गावामध्ये घडलेली घटना आहे. काय विषय आपण नेमकं जाणून घेऊ. शिवाजी बंडू शिंदे, वय वर्ष 47, बाप्या माणूस. 50च्या आतला, म्हणजे जवळजवळ 70% 80% गेलं तर 20% राहिले आता फक्त. पण माणसाला एकदा संसार झाला 10-20 वर्षाचा आणि पोरं थोडी हाताखाली आली की असं वाटतं झालं, ओके झाला आपला रिपोर्ट, सगळं सुरळीत झालं. आणि मग आता थोडा एन्जॉय करा, हरकत नाही. 4 नालायक मित्र असतातच. चल 90वरून, चल थोडी 90 काही सुखाची नाही. हां, अख्खी 100ची नोटला लय किंमत आहे, ध्यानात ठेवा. 100ची नोट खर्च करावा तवा झाडभर मुत मिळतोय आणि तो तासात जिरून जातोय. एवढं सोपं ना 90चा कार्यक्रम. जो 90च्या नादी लागला त्याला पेंटीसुद्धा घालायला राहिली नाही. उतरवायला तर विषयच वेगळा, ते तर जवळच येऊन देत नाही, पण घालायसुद्धा राहिली नाही. ही जी पेताडे शिवाजी शिंदे, याचा काय विषय बघून यावं का. हा शिवाजी शिंदे गरीब, बायको काम करायची, गरीब परिस्थिती, शिलाई काम करायची. जंपर 2 जंपर जरी शिवलं, ते ब्लाऊज बांधतात त्याला, तरी आपलं 100 रुपये 125 रुपये सुटायचं. आणि ती कुपानचा काय आधार असतो, लाईट बिल बर सगळं, ह्याचा रुपया प्रपंचाला परापत नाही, फायदा नाही, काय नाही, डोसायची. बरं, पेताळ ही पेताळ कशामुळे होतं सांगतो तुम्हाला. दारू म्हणजे नुसतं अल्कोहोल आणि ते येड्यावानी करतो अशातला भाग नसतो. सायन्स असं सांगतं, विज्ञान असं सांगतं की दारू प्याला माणूस की त्याच्यातलं जे अल्कोहोल आहे ते शरीरात रक्तात शोषलं जातं. आणि हे रक्त मेंदूपर्यंत गेलं की मेंदूत ज्या स्त्रवणाऱ्या काही ग्रंथी असतात, त्यात हॅपी हार्मोन्स वेगळे आहेत आणि बॅड हार्मोन्स किंवा वाईट, म्हणजे राग येणारे हार्मोन्स वेगळे, असा प्रकार असतो. बघा, जग एवढं पुढे गेले की माणूससुद्धा त्यांनी सगळं विस्कटून सांगितलं आहे जे विज्ञानाने. शिकावं आपल्याला, ज्याला त्याला जशा पद्धतीने जगायचं तसं जगू शकता. पण फुकट तोंड असून जाते ती, मला ह्याचं विशेष वाटतं. अक्कल नाही, काय नाही. ती सरमाडी हाणायचं. सरमाडी म्हणजे फुग्यात 20 रुपयाचा फुगा असतो, त्यात निमानी पाणीच असतात, कोणी कुरी देत नाही, कोणी माजलं नाही कुरी द्यायला. तर ती हातभट्टीचा फुगा प्यायचा 20चा. ती हार्मोन्स मेंदूपर्यंत स्त्रवण्यासाठी, किंवा अल्कोहोल गेलं ना मेंदूपर्यंत, की डोपामाइन नावाचं एक रसायन असतं. ते काय करतं, एकदम असं काय ती सिच्युएशन डोळ्याला दिसली की त्याला एकदम आनंदाच्या उकळ्या फुटतात. बरोबर आहे ना. आता तुमच्या गावची जत्रा असते, जत्रेमध्ये तुम्ही पोरगा हाताला, बायको येवा मागं, चालाय देवा दर्शनाला, देवाच्या दर्शन चालाय, नारळ फोडायचा आहे. आता अचानक पडून गर्दी असते जत्रा मानल्यावर. 10वीत तुमचं जे सामान होतं, सामान म्हणण्यापेक्षा प्रेम म्हणून जर हरकत नाही, की तुम्हाला आवडायची, पुढं काय झालं नाही, तिला सांगितलं सुद्धा नाही की माझं तुझ्या प्रेमी, अशी पोरगी जर मस्त नटून पुढून येताना दिसली की अचानक शरीरात बदल होतात का नाही, काय होतं, कसं आनंद आणि आल्हाददायक वाटतं, असं त्याला म्हणतात डोपामाइन. अति हर्ष, अति आनंद होतो त्यावेळेस हे डोपामाइन स्त्रवलं जातं, हा विषय. अशा प्रकारचं डोपामाइन ह्या दारूमुळं स्त्रवतं. मग काय होतं, फाडून टाकीन, खलास करून टाकीन, आपण कोणाला भेट नाही, आमकं नाही, जे बोलायला नाही पाहिजे ते सुद्धा बोलतात लोक. प्रचंड दारुडे टोलं खात्यात, प्रचंड दारुडे त्याच्या पाय भांडणं होत्यात. आणि ती काय 2 थपडीत मरण, लोक म्हणतात चांगला वर्ष म्हणतो, नको बाबा ही मरायला लागले ना, आपल्याला नको निमित्त व्हायला, अशी दारुड्यांची अवस्था. ही घरी यायचा शिवाजी शिंदे, त्या बायकोला मारहाण कर, शिवीगाळ कर, आमकं कर.
बाई दिसायला धिंगाणा एकदम, बाई प्रपंच वाजली, बाई सगळं. पण नवऱ्याचं काय सुख आहे तिला, मारहाण शिव्या ही. आणि काय होतं, कॉम्प्लेक्स तयार होता मेंदूत. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर त्याच्याविषयी तेवढी चिड जर एकदा मेंदूत तयार झाली ना, संपला विषय म्हणायचा. चुका इथं बी येत, इथं पुरुषाची चुकी आहे. अशी जी परिस्थिती, अशी कुटुंब असल्या की याचा फायदा कुणीतरी घेतल्याशिवाय लोक फक्त फटशत्यात. कुठं खोटं ठोकू, लोकांच्यावर जाऊ नका तुम्ही. कोणाच्या फक्त इथून वर लोक गोड बोलतात, नारड्यापासून वर. ती गळ्यात माळ पोटात काळ, अशी लय लोक आहेत आता मार्केटला. त्याच्यामुळे कोणाच्या बोलण्याचा, त्याचा जो चुलत भाऊ आहे चंद्रकांत, हा आला बा त्या बाईपाशी. बाईचं नाव कांचन, कांचन शिंदे. वहिनी लय दुखते बा, लय त्रास होतो तुमच्याकडे. दाशीच्या राणी पाठीमागं फक्त तुम्हीच अशा व्यक्ती आहेत की नेटाने प्रपंच चालवला. अहो थोडी आमच्या शिव्याची साथ पाहिजे होती हो तुम्हाला. लय मला लय त्रास होतो. पण काळजी करू नका, 2 पोरे सोन्यासारखी, यांचं चांगलं करणं तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही करणार. काय कामाचा नाही हो, मारहाण बी शिव्या बी. रातच्या तरी कामाला उपयोग पडतोय का नाही? बघा लोक आता तो विषय शरीर संबंधाचा, अशी बाई किती गाडा बोलत. शरीर संबंधाविषयी ती थोडी कुचाबली, लाजली थोडी, नाही का? ती म्हणली हाय ती बरं आहे, कशाचं काय आहे ती बरं आहे. नाही बरोबर तुमचं. पण काही वेळ काळ आली, निम्या रात्रीचा मला फोन करा, मी आहे तुमच्यासाठी, तुम्ही काळजी करू नका. आणि नुसतं ह्याच्या आता मला सांग, तुम्ही किती कमावत आहे? कधी आता गाव बारीक आहे म्हणले आपलं, 400-500 रुपये, कधी 700 रुपये होत्यात आठवड्याला. येडे का काय तुम्ही? एवढ्यात बघता का कुठं? उद्या पोराला ॲडमिशन असलं, 10वी झाली, पैसे लागणार आहेत, कुठून आणणार? हे पेताडा बाबा ना माझा आहे का काही? आता माझी परिस्थिती चांगली का नाही, कशामुळे? खांडेत माझ्याकडं 2 खांड, माझी शेरड्या चारायचं ती. तुम्ही बचत गट माहिती आहे का तुम्हाला? हा म्हणले हाय, पण हा मला कोण हे देणार? मी जामीन होतो, तुम्हाला काय करायची? ही पुण्याचं काम माझ्या हाताने करून द्या तुमच्यासाठी. फक्त ही फक्त वरवरचं बोलणं होतं. त्याच्या डोक्यात होतं हिच्याशी कव्हा एकदा ही उघडी नागडी करतोय आणि खोंड्या करतोय. हिले लोक व्याकार आहेत तुम्हाला सांगतो. चुलत दिरी हा मानला, बचत गटाचं 30-35 हजार रुपयाचं कर्ज तुम्ही घ्या. त्याच्यातून नाही म्हणलं पाठी काही शेळ्या काय किंवा गाबण्या शाळी 4 तर बसू आपण, 3 तर नक्कीच चांगल्या, 2-2 करडं देणाऱ्या. खरं चालू त्याला काय, बोकडाचे लय पैसे होत्यात ना. लोक सध्या म्हणजे मद्य मांस प्युअर राक्षस झाल्यात. ती दुनियात तशी. ती 300 रुपये भरून ते मोबाईल, त्यात ते मटणाचे फोटो, ती रील्स बघून याला खाण्याची इच्छा उत्पन्न. 400-400-500 रुपये मोकळं होत्यात लोक. सोपं नाही. घरीच जर आणून खाल्लं तर ते निम्मे पैसे वाचत्यांना. दुनिया बिघडली, आता फायदा करून घ्या, पैसे कमवा, असा विषय आहे. म्हणजे शेळ्या तर चांगले आहे बरं का, शेळी म्हणजे गरिबाघरची गाय. पैसे बचत गट मी आहे ना, यांनी तो आठवड्याला येतो बघा पैसे गोळा करायला. मोटरसायकल, पाठीमागे एक बॅग. साहेब ती वहिनी आमची, कर्ज द्या. म्हणले कर्ज द्या, किती कर्ज पाहिजे तुम्हाला? म्हणले 35,000. शेळ्याचा व्यवसाय करताय आणि असं काय नाही, हप्त्याला मी जामीनदारी असतंच. चालतं देतो बा म्हणलं. दिलं 35 काढून. 35 काढलं की तिने शेळ्या आणल्या. शेळ्या आणल्या की चालू झालं हेच घेऊन द्यायला. आता ही परिस्थिती अशी आहे की त्या बाईला वाटलं की चांगला आहे माणूस, देरे, आणि काही म्हणलं शरीराची एक ओढ असते. असं नाही की एकाच हाताने टाळी वाजते, दोन्ही हाताने वाजते. हे 2 जीव एकत्र यायला सुरुवात झाली. बोलणं चालणं झालं, त्यातून थोडं विनोद करणं झालं, मनात असेल सरपणा झाला. आणि शिव आपलं फोग्यामागं फोग्या, ह्याच्या डोक्याला ताण. 8 वाजता चहाऐवजी हे फोग्याला सुरुवात करायचा, रात्री झोपूस तर उशाला फोगा असायचा. विषय नाही त्याचा काय. शिवाजी शिंदेचा शिवीगाळ, मारहाण, अमकं तमकं झाले. अनैतिक संबंध स्थापन झाले धीराबरोबर. आणि त्याला काही मोकळी टाकली जागा, तिथं काय नाही. एखादं पोतं असलं की रानावानात काम होऊन जातं, तसं काय नाही विषय. शेळ्या चारणाचं लय वेगळं असतं. म्हणजे एखादं पोतं असलं संपला विषय, म्हणजे काट्याकोपटीत. आता हिथं इतकी वाईट परिस्थिती तयार झाली की ह्याच्यात एंड कुठंतरी होणार आहे.
ह्याचा कुठेतरी नाश होणार आहे आणि कुणीतरी तोंड असून जाणार आहे. पण ह्या परिस्थितीत वेगळं झालं विषय. ह्यो जो चंद्रकांत आहे हा परत चांद्या म्हणू आपण त्याला, ह्यो चांद्या परत त्या बाईपाशी आला. म्हणला धंद्याला कशी वाढ पाहिजे, वाढ. आपल्या प्रेमाला कशी आपण वेगवेगळी वाढ करतो रोज, तसं धंद्याला सुद्धा वाढ पाहिजे. तू फक्त मला साथ दे, मी तुला सोन्याने मडवून टाकतो. हा, आता हिला वाटलं नवऱ्याचा चुलत दे रे, काय ताटा सांडलं काय वाटीत सांडलं काय एकच, असं नसतं. काही रीती परंपरा जपल्या पाहिजेत, कारण अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच. म्हणजे काय केलं पाहिजे. आता हप्ता तर फेडू शकते ना तू, फिटत तर आलाय ना थोडा, 50,000चं कर्ज घ्यायचं चालतंय की. म्हणली थोडं सोनं नाणं कर, नाहीले 2 एखादा ग्रॅम कर, थोडं वाढ करायची. स्त्री कशी सोन्याने लक्ष्मीवाणी दिसती, आणि स्त्री सोन्याचं नातं तुम्हाला माहीतच. चालतंय म्हणला. बरं ठीक आहे. त्यांनी ते 50,000चं कर्ज काढलं. पण हा जो शिवाजीला हा तो विषय कळला की यांनी 50,000चं कर्ज काढलंय, ते पेताड होतं. पण हो, पेताड तर लय हुशार राहतात. बायकोनी डब्यात कुठं पैसे ठेवल्यात ती बरोबर होड करून काढीत. हा, घरातली भांडी विकीन, काय विकीन, धान्य विकीन. नशीब ती बायको विकत नाही, काय बायकोचं विकणार घेत, लय आवड आहे. ती बघितलं बा, ते हिने पिटी होती, पिटीत जुनी लुगडी होती, लुगडी म्हणजे आपली साड्या, ठेवलं आतमध्ये. ही गेली शेरडाव. यांनी 11:30 वाजता ते पिटीचं कुलूप तोडलं बारकं. त्यातले ते 50,000 रुपये काढले, स्वतःच्या अकाउंटला टाकले. 500च वर ठेवले. काय आला प्यायला. म्हणला ह्याच्यात आपला आठवडा एक 4-2 वर्ष तर काय बन ना 2 वर्ष आपल्याला. हा, कोणाला बाजायचीच नाही म्हणला. आता एकटाच राजाच झालो म्हणला, आता रोज हाणायची. ह्यानी पैसे बँकेत टाकले, पासबुक तर आपल्या घरात आणून ठेवलं. परत बायको संध्याकाळी आली, पैसे गायब. हा मारहाण नाही, हा गोड बोलायला लागला. जाऊन दे, बरोबर, कसं कवाय ना, माझी लग्नाची आहे तू, मी सुद्धा आता कमी करणार आहे प्यायची, तू काळजी करू नको. कारण याच्या डोक्यातच ना आता काहीतरी वानगड होणार आहे, कारण 50 यांनी स्वतःच्या अकाउंटला टाकल्यात. तिने बघितलं. मग बाई काय थोडं एखादं माकाळ असतं, त्याला जर दारू पिलं आणि इच्छू चालवलं काय होईल. एक तर माकाळ, दारू, इच्छू थांबन का जाग्यावर. स्प्रिंगसारख्या उड्या हानी ना. बायकोनी खतरनाक उड्या हाणायला सुरुवात केली. पार मोड द्या मेला इथून. पण तिला कळा नाही की पैसे नेल्यात कुठं, कुठं ठेवल्यात काय. पण ती ठोक्याला पण फोन करता येणार लगेच. म्हणजे लोचा होतो ना, म्हणजे तो कस काय आला बा काय. 50 तर गायब. पुस्तक बघितलं तर त्याच्या एंट्री बरोबर 500 कमी. गडी तराट, खिशात बी दोन्ही खिशात इकडून इकडून फुगं भरून आणलेलं. तिच्या डोक्यात आलं की थांबा पैसे आहेत, पण हे काय काढून देणार नाही. आणि मग झाला बांधणं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला. या पेताळांनी ह्याच्या एका जोडीदाराला त्यातलं 3,000 रुपये काढून दिले बा परत. मोठ्या पाना लई लोक चित्र आहेत. परत 3,000 विड्रॉल दिसलं ना की परत बायको व्हायता करा. काय करावं, पूर्वी चिडीला गेली, इतकी चिडीला गेली की हा जो चंदे ह्या ठोक्या त्याला बोलावलं इकडे. हे असं असं झालं, यांनी अकाउंटला पैसे टाकल्यात, बँकेत येता का माझ्याबरोबर. ती बँकेत गेली. बँक आहे ती, नियम सदर व्यक्तीला आणल्याशिवाय त्यांच्या सैन्य पैसे काढायचे बायकोला काढता येत नाहीत. विषय संपला. परत माघारी. काय करावं म्हणला. देणार ठेवा कुणाला ह्या जगात कशी बुद्धी सुचन काय सांगता येत नाही. सगळ्यात वाईट बुद्धी सुचली ह्या चंद्याला. चंदू शिंदे त्याला मानला, त्या आपल्या सामानाला मानला. ती 50,000 आणि 20,000 कायला मागल. मी एवढा फिरतो म्हणला, एवढं जग हुशार आहे, मी एवढा हुशार आहे, तुला एक आयडिया देतो म्हणला. 50च्या ऐवजी तुला 3-4 लाख रुपये मिळतात. म्हणले कसं काय, याला इकायचं का काय. नाही नाही नाही, आपण जे प्रकरणं काढल्यात त्याला आपले 1,500-1,700 रुपये हे कट झालेत. कायसाठी की जम तुमच्या मिस्टरांचा काही मृत्यू झाला तर तुम्हाला विमा मिळणार 3 लाख रुपये. या तडाचे काही याचा हॉटेलांना पोटाला स्वटाला तर अजिबातच नाही. जाऊ दे, तुझं सोनं आणं होईन, घरदार होईन, लाखभर रुपये पाळून राहशील, डोक्याला ताण नाही. आणि काय गरज पडली मी आहेच की, संपला विषय. याला म्हणतात दुनिया. तू तिला तर पटलं बा व्यवहार. म्हणले मला रे बिया वाटते, पण तू काय करू नको, सगळं काय मी करतो ना. म्हणले मी चालले माहेराला 2 दिवस, तू तुझं कशा पद्धतीने खापवायचं खापव बा, तू काळजी करू नको तुझा. पोराला घेतलं, माहेराला गेली. आता ही जशी निघून गेली तशी ह्यानी डोकं लावलं. पिंपळगाव
तालुका आहे बुदरगड, त्यातलं पिंपळगाव. ह्या पिंपळगावमध्ये त्याचं चंद्याची सासरवाडी होती ती. आणि सासरवाडीला म्हणला ते आपल्याला जेव्हा जायची मटणाची. आता त्या दिवशी नेमका हा जो शिवाजी शिंदे हा संध्याकाळी 7-7:30ला पेताडांच्या चौकात बसला होता गावात, वडगावात. तिथं गेला. याला म्हणलं जोडीदार पाहिजे, ह्या मटणाचा रसान मटानं बेटानं कचकून जायचं, जेवायचं, तिथं झोपायचं. म्हणला पाठ लवकर उठून यायचं. मग पेताडला तसंही काय काम नसतं. म्हणला मी येतो ना. का येतो पण कापडं जरा तुझी कशीत राहो. नाही नाही, घरात नवीन रोशी घालून येतो मी. बरं चल मग आता काय करतो, चल. चुलत भाऊच पक्का वैरी. नेला गाडीवर नेला, घरी नेला, कपडे बदलली, गाडीवर बसला. मला तेल बिल का टाकणार, तेल टाकूच नको म्हणला तो गाडीत. आता याला कुठं मग याचं तेल कमी होणार आहे म्हणून. तिथून जी दांडकं मारलं त्यांनी. नेमकी 6-6:30चा टाईम, अंधार पडायच्या टायमाला वडगाव शिवारच्या हद्दीच्या बाहेर निघाला. आणि त्या ठिकाणी पिंपळगाव रोड, त्या ठिकाणी अंधार पडा, आपला कोण बघत नाही, लघवी करू म्हणला. पेताड उतारलं, मुतत आहे उभ्यानी. हा जो चंद्रकांती यांनी चांगला आपला नारळ असतो का, नारळापेक्षा मोठा एवढा असा गोटा हातात घेतला. ठणा 2-3 गोटे इतकं फिरून त्या डोक्यात टाकलं म्हणतात त्याच्या. खलास कवटीला चिर, त्यातून रक्ताचा ओघळ. याला बी जाक आली, ती पडलं त्या खड्ड्यातच कॉल मारून तिकडं गेलं निघून. कशाचं CCTV कायचं काय, कशाचं काय. रात गेली, खड्ड्यातलं कोण बघत आहे. दिवस उजाडला, सकाळी फार लोकांना बॉडी दिसली बा. त्या ठिकाणी रवींद्र कळमळकर गुन्ह्यांविषयी शाखा यांचं पथक हजर झालं. परिस्थिती पाहिली, डोक्याच्या जखमावरून असं वाटलं की हा 100% मर्डर असला. पोलिसाची नजर फार हुशार असते. ओळख पटण्याचा प्रयत्न केला. ओळख पटली, जवळचा व्यक्ती असल्या परिसरातला, पंचक्रोशीतला. त्या व्यक्तीला दाखवल्यानंतर हा चंद्या आला. बायको तर काय आरोड तुम्हाला माहिती. हा कुकूपासून बांगडे आपटून ओके रिपोर्ट. हा तिला माहिती आहे 3 लाख मिळणार. आता चंद्या म्हणला अपघाती मृत्यू झाला साहेब, अपघाती मृत्यू. पोलिसाच्या पुढं लय डोकं लावायचं नाही आणि गाढवाच्या मागं कधी उभं राहायचं नाही. कावा लाट टाकी सांगता येत नाही. ते काय झाले हे तू नको सांगू म्हणले. पथक सगळे पोलीस अधिकारी सांगतो तुम्हाला. शिवाजी करे, जालेंदर जाधव, प्रशांत गोजारे, रवींद्र कळमकर आणि त्यांची टीम. त्यांनी म्हणले हा घातपाताचा विषय. त्यांनी परिस्थिती कोण कोण स्टेटमेंट देते, कोण इन्व्हॉल्व होतं आहे. आणि कसं होतं, ज्याने आयुष्यात कधी कुत्रं मारलेलं नाही, मांजरा मारला नाही, त्यांनी जर माणूस मारला, त्याला जर प्रश्न उत्तराला सुरुवात केली ना, पोलिसांची नजर त्याच्या डोळ्याला जर लागली ना, तर त्याला ते अशी बारीकची बारीक हालचाल सुद्धा ते लगेच टिपतात. किती खरं बोलतोय, काय खरं बोलतोय, कुठल्या ह्याच्यात बोलतोय, 5 मिनिटांनी तोच प्रश्न परत विचारला की परत कसं बोलतोय. एवढं सोपं नाही. हाच संशयित उचलांक काय उचलली, त्या संपला विषय त्यांचा. उचलली, रिपीट माहिती कसं असतं, गोड्याला मारतात बघा, नाल कशी असती. हां, माणसाच्या नाल बी वेगळ्या आहेत, तर सांगाय नको आता तुम्हाला. हा पण ती कसं आहे, काही गोष्टी सांगायच्या नसतात. त्यांनी सांगितलं आमचा असा विषय होता, 3 लाख रुपये आम्हाला मिळावेत म्हणून हा मी कार्यक्रम करेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे ह्यांना उचलले. आता काय होईन ते न्यायालय ठरवीन. पण फुकाट गेलं नाही, 10 रुपये फुकाट. त्याला का मारलं हे सुद्धा कळलं नाही. अशा प्रकारे लोकांची अवस्था आहे. माणसं प्रचंड वाढल्यात, दुनिया प्रचंड वाढली. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं, त्यांचा जो मुलगा आहे ना, आई गेली तुरुंगात, बाप गेला मरून. फक्त संध्याकाळ झाली ना, दिवे लागण्याच्या टायमाला त्या आईचं बोलणं नाही, बापाचं बोलणं नाही. एकदम खिन्न आणि वाट बघतो आठवड्यातून येणाऱ्या बहिणीच्या फोनची. रामकृष्ण हरी.